तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम. श्वसन संस्था म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का श्वसन संस्था म्हणजे काय? शरीरात ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे या प्रक्रियेला श्वसन संस्था असे म्हणतात. म्हणजे O2 घेणे आणि CO2 बाहेर टाकणे ही जी प्रक्रिया असते या प्रक्रियेलाच आपण श्वसन असे म्हणतो. आणि पेशींना ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा अपायकारक वायू आहे, तो बाहेर टाकला जातो. श्वसन संस्थेची रचना बघू आपण. श्वसन संस्थेच्या रचनेमध्ये बघा, नाक, घसा, कंठ, श्वासनलिका, फुफ्फुसे, त्यानंतर ॲल्व्होऑल, त्यानंतर हे सगळे काम करतात बघा. चला आपण याची एक एक माहिती घेऊ. नाक काय करतं बघा, हवा गाळते. नाकामध्ये आपले जे केस असतात ना, ते आपल्या हवा गाळण्याचं काम करतात. त्यामुळे जे धुळीचे कण जे असतात ना, ते अडकले जातात. त्यानंतर हवा उबदार करते आणि ओलावा देते. त्यानंतर घसा, हवा फुफ्फुसाकडे पाठवतो घसा. त्यानंतर कंठ, आवाज निर्माण करतो, म्हणून त्याला व्हॉइस बॉक्स असे म्हणतात. श्वासनलिका ही हे बघा, सी आकाराचा कुर्च्या रिंग्स असतात आणि हवा फुफ्फुसात नेते. त्यानंतर फुफ्फुसे, उजवे फुफ्फुस आणि डावे फुफ्फुस. उजवे फुफ्फुस हे 3 खंड असतात आणि डावे फुफ्फुसांचे 2 खंड असतात. आणि ॲल्व्होऑल हे लहान हवेचे फुटके असतात. इथेच वायूची देवाणघेवाण होते. भिंत खूप पातळ असते. आता आपण श्वसनाची प्रक्रिया बघू बघा. श्वसनाची प्रक्रिया म्हणजे श्वास आत घेणे. छातीचा पिंजरा फुगतो, डायफ्राम खाली सरकतो आणि हवा फुफ्फुसात जाते. कसं होतं बघा, छातीचा पिंजरा जो असतो ना आपला, तो फुगतो, डायफ्राम असा खाली सरकतो आणि हवा ही फुफ्फुसात जाते. त्यानंतर श्वास सोडण्याचे काम बघा कसं होतं. छातीचा पिंजरा आकुंचन पावतो, डायफ्राम वर येतो आणि हवा ही बाहेर जाते. आणि सामान्य श्वसनाचा दर बघा. हे प्रश्न एक्झामला खूप वेळेस विचारले गेले आहेत. हे नीट लक्षपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा. प्रौढांमध्ये असतं 16 ते 20 प्रति मिनिट आणि बालकामध्ये असतं 20 ते 30 प्रति मिनिट आणि नवजात बालकांमध्ये असतं 30 ते 60 प्रति मिनिट. हे एक्झामला येतं म्हणजे येतं 100%. त्यानंतर याच्यावर सामान्य आजार बघा. दमा, क्षयरोग, निमोनिया या प्रकारचे आजार होता. हे बघा, दम्मामध्ये श्वासनलिका अरुंद होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. क्षयरोग जीवाणूमुळे होतो आणि 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असतो यामध्ये, क्षयरोगामध्ये. आणि त्यानंतर निमोनिया, फुफ्फुसात सूज येते, ताप, खोकला, श्वास. चला तर मग आजचा टॉपिक आपण इथंच संपवू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आपण या शॉर्ट्स नोट्स घेत आहोत. जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये जर हवा असेल तरी मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ शकते. आणि हो, याची PDF जर हवी असेल तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी याची PDF सुद्धा देते तुम्हाला. चला, आजचा टॉपिक इथंच संपवू.